कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळावा अशी कुणाची इच्छा नसते, पण हे काही लगेच साध्य होत नाही। असं असताना एका 21 वर्षाचा तरुण ज्याने फक्त महिन्याभरातच तब्बल 4.5 कोटी रुपये कमवले आहेत, त्याच्याकडे इतक्या कमी वेळात इतका पैसा कुठून आला हे पाहण्यासाठी म्हणून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। त्याची कमाईची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले। दरम्यान काय आहे प्रकरण हे पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजस्थानच्या नागौरमधील हे प्रकरण आहे। 21 वर्षाचा सुफियान इस्माईल शेख दिवसभर फोनवर बोलणं, खाते क्रमांक देणं अशी काम तो करत असे। एका महिन्यात या तरुणाने 4.5 कोटी रुपये कमवले। सुफियानचा पाठलाग करताना नागौर पोलिसांनी मुंबई गाठली। त्याने आपल्या कमाईची पद्धत सांगितल्यावर अधिकाऱ्यांना धक्काच बसला। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 150हून अधिक बँक खाती गोठवले आहेत। आरोपी सुफियानचे आंतरराज्यीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीशी संबंध होते। त्याने देशभरात 72 ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडून आणल्या। सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एका महिन्यात त्याने एकूण 4 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक केली। संपूर्ण रक्कम इतर खात्यामध्ये हस्तांतरित केली। आरोपीने त्याचं चालू खातं उघडलं होतं। नागौरचे SSP सुमित कुमार यांनी सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक टीम तयार केली होती। कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी मनीष देव यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने मुंबई गाठून मुख्य आरोपी सुफियान इस्माईल शेख याला अटक केली। 87 लाखांच्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात ही संपूर्ण कारवाई पथकाने केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली।